श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक शहरालगत असलेल्या तपोवनातील साधुग्रहमसाठी सुमारे 1800 वृक्षतोडीची तयारी महापालिकेने केल्यामुळे मागील आठवड्यात वृक्षप्रेमी मोठ्या प्रमाणात मिठी आंदोलन केलं. मात्र काल नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी येथील एकही झाड तोडलं जाणार नसून केवळ 5 ते 7 वर्षाचे झुडपं काढली जाणार असल्याचं सांगितलं. मराठी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज तपोवनातील झाडांचा पाहणी दौरा केला. यावेळी वृक्षप्रेमींनी तपोवन वाचवा, नाशिक वाचवा अशी जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षप्रेमींशी संवाद साधला. मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले तशा सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका, आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवाच्या वतीने मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरण प्रेमीच्या वतीने सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण येईल. झाडे केवळ एक वृक्ष नसून ते माणूसच आहे. त्यामुळे झाड वाचवण्यासाठी सर्व नाशिककरांनी एकत्र यायला हवं असं यावेळी शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे आता महापालिकेने 5 ते 7 वर्षाच्या झुडप हटवण्यासाठी घेतलेला निर्णय हा रद्द होणार काय बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.